उड्या मारतो का ससा? बोला बोला. ससा ज्यादा उड्या मारतो कासव? ससा. ससा जास्त दिवस जगतो कासव? कासव. याच्यातून सिद्ध झालं उड्या मारणारे ज्यादा दिवस जगत नाही. हे कायम लक्षात ठेवायचं महाराज. तुम्ही कुठं लागू कराय ते वाक्य 100% फायनल एक खरंय. उड्या मारणारे ज्यादा दिवस जगत नाही. हा, तुमच्या माहिती करता सांगतो, त्या देवाला मी पण अजिबात सहन होत नाही. आजनूच नावाचं गाव आहे दौंड तालुक्यामध्ये. वर्ष श्राद्धाचं कीर्तन होतं माझं. महाराष्ट्रात एक नामांकित कीर्तनकार प्रकाश महाराज साठी माझे खास मित्र आहे महाराज. त्यांचं कीर्तन तिथून 5 किलोमीटर अंतरावरती माझं कीर्तन झालं. आम्ही दोघं एकत्र आलो. एकत्र आल्यानंतर आम्ही एका महादेवाच्या मंदिरात दर्शनाला गेलो. जुनं मंदिर होतं असं छोटं. आणि मी असं वाकून आतमध्ये दर्शनाला गेलो. दर्शन घेत असताना त्यांनी मला प्रश्न केला, का म्हणे उगले महाराज तुमचं वय कमी पण एक प्रश्न विचारू का? जुन्या महादेवाच्या मंदिरात दरवाजे असे छोटे कमून होते म्हणे. मी अर्ध्या मिनिटात उत्तर दिलं महाराज त्यांना. त्याचं एकच कारण, त्याच्या समोर जायचं तर वाकूनच जायचं. त्याच्या समोर जायचं तर वाकूनच जायचं. त्याच्या समोर तैट गेला का त्याने कार्यक्रम केलाच. देवाचं काम कठीण आहे. हा, त्याने चांगल्या चांगल्याला नाही सोडलं महाराज. आणि मी जिथं मीपणा येतो ना, मी तिथं देव उडी मारतोच. मी आला का देव आला? सोपा प्रश्न करे. कृष्ण कोणत्या तिथील जन्माला आला? बोला बोला. कोणत्या तिथीला? अष्टमी. अष्टमी. अष्टमी शब्दात मी आला का नाही? अंडरलाईन करा. अष्टमी मी आला, जगाचा बाप आला. राम कोणत्या तिथील जन्माला आला? बोला बोला. आला का त्याच्यात? मी आला का नाही? नवमी मी आला, तो आलाच. बरं, कृष्ण जन्माला आला. कृष्णाला डोक्यावर घेतलं. कोणी घेतलं? कोणी घेतलं? वसुदेवाने. वसुदेव कोण आहे? कृष्णाचा बाप. कुठे घेऊन निघाला? गोकुळात. मध्ये कोणती नदी लागली? यमुना. यमुनेचं पाणी इथपर्यंत आलं, गुडघ्यापर्यंत आलं, कमरापर्यंत आलं, छातीपर्यंत आलं, नाका डोळ्यात पाणी जायला लागलं. कुणाच्या? कुणाच्या? वसुदेवाच्या. वसुदेव कोण आहे? कृष्णाचा बाप. नाका डोळ्यात पाणी जायला लागलं आणि मग कृष्णाच्या डोक्यात आला, ह्यो आपला बाप आहे. मग असा अंगठा बाहेर काढला आणि यमुनेला लावला. आणि मग यमुनीने अशी वाट दिली. नाका डोळ्यात पाणी जायपर्यंत कृष्णाने त्याच्या बापाला नाही सोडलं. जवळे नाका डोळ्यात पाणी जायपर्यंत कृष्णाने त्याच्या बापाची परीक्षा घेतली. ते तुम्हाला म्हणलंय नीट सुडीनाच वाटतं तुम्हाला. अरे त्यांनी त्याच्या बापाला सोडलं रे महाराज. लोक तुले देव देव करतो त्याला कसं काय आटी घ्यायला? याचा याचा काय संबंध आहे महाराज? तुले देव देव करतो त्याला कसं काय कोरोना व्हायला? पण याचा याचा काही संबंध नाही. ही कर्मरेषा राहते आणि ती कर्मरेषा भोगावी लागते. कर मे दशरथ मारिला, कर मे श्रीराम वनवासा गेला, कर मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी. जिच्या नवऱ्याला 15,000 रुपये पगार आहे ना, जिच्या नवऱ्याला 15,000 रुपये पगार आहे, तिला 8 चपलाची जोड असते महाराज. सोमवारी वेगळा, मंगळवारी वेगळा, साडीला मॅचिंग, बांगड्याला मॅचिंग. ज्याच्या नवऱ्याला 15,000 रुपये पगार आहे, तिला 8 चपलाची जोड असतात. जिच्या नवऱ्याच्या हातात आहे ना चपला घालाय करता पाय द्यायचे का नाही, त्याच्या बायकोला प्रभू रामचंद्राच्या सीतेला 6 महिने बिना चपलाचा आशुकाटिकेत बसावं लागलो. हा कर्माचा सिद्धांत. त्याच्यामुळे माझं पाया पडून सांगणे, संतांनी दुसऱ्या ठिकाणी जागा ठेवलं. पहिली गोष्ट मी पाना करू नका, मज निरंतर जागाविती. दुसरी गोष्ट कर्म चांगला करा, तुम्हाला मंदिरात जाण्याची गरज नाही. दिवसभराचं कर्म चांगलं राहू दे, जगाचा बाप तुम्हाला कधी दुःख देणार नाही. एका वेळेस देव बरा आहे महाराज. कर्म जर वसुलीला आलं ना, कर्म कोणाला सोडित नाही. त्याचं काम कठीण आहे. रामाला दुसऱ्या दिवशी खुर्चीवर बसायचं होतं. दुसऱ्या दिवशी, आदल्या दिवशी काय झालं? पहाट नाही सांगत मी, आदल्या दिवशी सांगतोय. आदल्या दिवशी काय झालं? वनवासाला जावं लागलं. कर्म. कर्म. कारण त्याने त्या पहिल्या जन्मामध्ये सतयुगामध्ये स्वतःच्या आईला, परशुरामाच्या आईला, रेणुका मातेला उडवलं होतं महाराज. मुंडकं उडवलं होतं. ते कर्म भोगावं लागलं. ती रेणुका कैकई म्हणून जन्माला आली, हे परशुराम राम म्हणून जन्माला आला. त्यावेळेस मला दुःख दिलं काय? आता तुझा भेद पाहते. कर्म. त्याच्यामुळे पाया पडून सांगणे ना. सुप्याच्या पुढे रायतळी नावाचं गाव आहे. 12 दिवसाचा सप्ताह झाला, काल्याचं कीर्तन झाला. मी 4 व्हीलर मध्ये येऊन बसलो. माझा ड्रायव्हर कुठेतरी बाहेर गेला होता आणि माझ्या गाडीच्या समोर एक माणूस उभा होता महाराज. अर्ध्याच मिनिटाचं उदाहरण आहे. कर्माचं पण लय गोड आहे बरं का. ध्यान करून ऐका. ज्याने करायचं त्याने भोगायचं. ज्या हाताने करायचं त्याच हाताने भोगायचं. उदाहरण ऐका. माझ्या गाडीच्या समोर तो माणूस उभा होता आणि त्या माणसाच्या समोर एक आंब्याचं झाड होतं महाराज. त्याची नजर गेली त्या आंब्यावर. त्याला असं वाटलं ते आंबे खाल्ले पाहिजे. त्याच्या डोळ्याने ते आंबे पाहिले. ज्याने करायचं त्याने भरायचं याचं उदाहरण आहे. त्याच्या डोळ्याने ते आंबे पाहिले. सुरुवात इथून झाली, लक्षात ठेवा बरं का. डोळ्याने आंबे पाहिले, त्याच्या मनात आलं ते खावे. पायाने चालत गेला, हाताने आंबे तोडले. डोळ्याने पाहिलेले इथून सुरुवात झाली, लक्षात ठेवा. डोळ्याने आंबे पाहिले, पायाने चालत गेला, हाताने आंबे तोडले, जिभेने खाल्ले. तृप्तीचा ढेकर देणार तेवढ्यात मालकाने पाहिलं कुणीतरी आंबे चुरून खातोय. दांडा घेऊन मालक पळत आला, दंडशी पाठीत टाकला.
आग झाली महाराज पाठीत, दुःख झालं मनाला, आणि पाणी आलं डोळ्यातून बाहेर. पाहिलं काय नाही होत, पाणी कुठून आलं, ज्याने करायचं बस समजलं तुम्हाला कर्म. त्याच्यामुळे पाया पडून सांगणे महाराज, मज निरंतर जागविती. कर्माच्या ठिकाणी जागा ठेवला असेल, संत परंपरेने आपल्याला जागा ठेवलं. हा, रावणासारखा गेला महाराज. तुका म्हणे बळी जीव दिला. तुमच्या परिसरात भरपूर फिरलो मी, कोणी एवढं श्रीमंत नाही. पारनेर तालुक्यात जाऊ द्या, श्रीगोंद्यात जाऊ द्या, हिंगोलीला गेलो तुम्ही, ज्याच्या घरी जेवायला होतो महाराज त्याला 1800 एकर जमीन होती. त्याचा राजवाडा पाहायला गेलो तो, बाहेर निघायचा रस्ता सापडा ना. नशीब माय मोबाईलला रेंज होती म्हणून उगले बाबा इथं आहे, त्याचं तिकडेच गुप्तधन झाले असते. पण मी कीर्तन करून आलो, त्या बिचाराला काय मी पाना झाला काही माहिती नाही. त्याच्या राजवाड्याला कुलूप लावायला माणूस सुद्धा त्याच्या घरात आज जिवंत नाही राहिला महाराज. देवाचं काम कठीण. तुम्हाला नगर किती इथून? नगरच्या शेजारी पुरा नगर आहे. पुरा नगरच्या अलीकडे 2 किलोमीटरची घटना. 4 वर्षापूर्वी मिनी वार्ड्सला माझं शिक्षण करत असताना त्या कॉलेजच्या समोर 2 भिकारी अशी पोथी घेऊन फिरायचे महाराज. उडीत 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 चालायचे. भूक लागली की वडापावाल्याला वडापाव मागायचे, भजे पावाल्याला भजे मागायचे. पण त्यांना जर कोणी सावकार म्हणलं तर ते लोकांना दगड मारायचे. पण दुर्दैवी एका भिकाऱ्याचा अंत झाला महाराज त्याच्यात. त्याला उचलायलाच कोणी जायना. अर्धा तास झाला, 1 तास झाला, 1.5 तास झाला. 2 तासानंतर त्या पोरांना शांत बसायचं. 2 तासानंतर पोलीस यंत्रणेला फोन गेला. पोलिसाची गाडी आली महाराज. भिकारी हा रस्त्याच्या कडाने पडलेला आहे. 4 पोलिसांनी त्या भिकाऱ्याला उचललं आणि स्मशानभूमीत आणलं. तुमच्या कल्याण हायवेला निप्ती चौकामध्ये एक मोठी स्मशानभूमी नगरमध्ये आहे. 4 पोलिसांनी भिकाऱ्याला उचललं, स्मशानभूमीत आणलं. 2 पोलिसांनी असं वाटलं त्याचं पोत उचलन न दिलं, नेऊन झटका. 4 पोलिसांनी भिकाऱ्याला उचललं, स्मशानभूमीत आणलं. 2 पोलिसांनी त्याचं पोत उचललं न दिलं, झटकायला आणलं. सीना नदी आहे त्या हायवेला. पोत उलट केलं, झटकलं, त्याच्यात 2.5 कोटी रुपये सापडले. सगळे कोरेचे. किती? कोणाकडं? मोठ्याने बोला ना तू. कोणाकडे? भिकाऱ्या. किती? चौकशी लावली ती दोघांची चौकशी, ते पण CID चौकशी लावली. तर 2 गावचे सावकार होते महाराज ते, 2 गावचे. पण कर्म करताना काय वाईट केलं त्यांच्या दोघालाच माहिती आहे. कर्म करताना काय वाईट वागले त्यांच्या दोघालाच माहितीये. देवाने शेवट एवढा घाण केला त्यांचा. लोकांच्या टपरीवरती वडापाव भजेपाव खायचे दिवस आणले. एवढा देव कठीण आहे महाराज. लोक म्हणते काय भांगार वागत ते देव, त्यालाच देतो. देवाला येडायला नाही, त्यालाच मोठं करतो. त्याला भांगार कर्म करताना पाहू नका, त्याला शेवटी सडताना पहा. केले कर्म झाले त्याची भोगा. उपजले मेले आईसे किती, उपजले मेले आईसे किती. गोड प्रमाण दिलं महाराज. भोगावं लागतं. कृष्णाने त्याच्या बापाला सोडलं नाही. त्याच्यामुळे कर्माच्या ठिकाणी जागा ठेवायचं काम मज निरंतर जागवी. पहिल्या चरणावर बोलतोय आज. पण तुमची चुकी नाही महाराज त्याच्यात. तुम्हाला देव काय, धर्म काय, देश काय, ग्रंथ काय, सण काही घेणे देणे नाही. तुम्ही सगळे मायाजाळात अडकलेले लोक आहे. खरं सांगा पुरुष मंडळी, तुम्हाला देव महत्वाचा का मायाजाळ महत्वाचा? बोला बोला. देव किती लोकांना देव महत्वाचा? करा बरोबर बोल. कोणालाच नाही. काय एवढ्या लांब बोलेल तुम्हाला? हा, माता भगिनी, तुम्हाला देव महत्वाचा का मायाजाळ? देव किती जण देव महत्वाचा? करा बरोबर बोल. कसे वर बोट आले बरं? उगाच राष्ट्रपती पदावर लेडीज बसली नाही भाऊ. आपले पुरुषांचं अवघड झालं हो महाराज. सगळ्या क्षेत्रात माग माग माग. नाहीतरी मला आता पुरुषांची किव यायला लागली. तुम्ही आता वर बोट केलं, पुरुषांची नाहीतरी मला किव यायला लागली महाराज. खरं सांगतो तुम्हाला, 8-10 दिवसापासून तर जास्त यायला लागली. त्याचं कारण सांगतो. पाथर्डीचं कीर्तन केलं, तुमची आळे फाट्याला मी येत होतो. नगरच्या बस स्टॉपवरती माझा एक मित्र मला भेटायला येत होता. मला 10-12 वर्षानंतर आमची भेट होणार होती. कॅलिफोर्नियाला असतो, पण आम्ही शिक्षणाला बरोबर होतो. आणि त्यांनी मला फोन केला, नाही म्हणे महाराज मला भेटायचं तुम्हाला. म्हणून मी त्या बस स्टॉपवरती थांबलो महाराज. 4 व्हीलर असल्या कारणाने कधी बस स्टॉपवरती थांबणं होत नाही. खूप वर्षानंतर मी त्या बस स्टॉपवरती थांबलो. माझ्या समोर एक जोडपं उभं होतं. पुरुषांची काय किंवा यायला लागली आहे का? एक नवरा बायको उभं होते महाराज. हा, 2 बॅगा होत्या. 2 बॅगा. दोन्ही बॅगा कोणाच्या हातात होत्या? नवऱ्याच्या. वा वा वा, खरं बोलून गेले तुम्ही. गडबडीत खरं माणूस गडबडीत खरं बोलून जातं महाराज. दोन्ही बॅगा कोणाकडे होत्या? नवऱ्याकडे. तुम्ही नवऱ्याकडे म्हणत चला, बाकी मी सांभाळतो, मला थोडा सपोर्ट करा. आता बघ, दोन्ही बॅगा कोणाकडं?
नवऱ्याकडं. बस आली की नाही पाहायचं काम कोणाकडं? नवऱ्याकडं. ऐका बरं का, दोन्ही बॅगा नवऱ्याकडं. बस आली की नाही पाहायचं काम कोणाकडं? नवऱ्याकडं. बस आल्यानंतर शीट पकडायचं काम कोणाकडं? नवऱ्याकडंच. लईच गर्दी असली, एकच शीट रिकामा असला, बसायचं काम कोणाकडं? बायकोकडं. वा जवळे, सार्थक झालं 50 वर्षाचं कीर्तन महाराज. अवघड झालं रे पुरुषांची, एकाने सोडून बाकीच्याने सुद्धा बोट सुद्धा वर केलं नाही. तुम्हाला देव महत्वाचा नाही? माता भगिनी तुम्ही ज्यांनी वर बोट केलं, मला लक्ष आहे तुमच्याकडे. तुम्हाला देव महत्वाचा आहे, तुम्हाला मायाजाळ महत्वाचा आहे. आता मायाजाळ म्हणजे काय, अर्ध्या मिनिटात बोलतो. मायाजाळ म्हणजे सत्ता, मायाजाळ म्हणजे संपत्ती, मायाजाळ म्हणजे गाडी बंगला घर संसार, सगळ्या गोष्टी मायाजाळात. तुम्हाला मायाजाळ संपत्ती महत्वाची नाही, तुम्हाला देव महत्वाचा आहे. ज्यांनी वर बोट केलं तुम्ही ठामे याच्यावर, कोणाला माघार घ्यायची नाही ना. फॉर्मची मुदत चालू आहे अजून. तुम्हाला देव महत्वाचा आहे. फायनल 10-15 मिनिटात माझं कीर्तन संपेल. तुम्ही जेवण वगैरे केलं, इथून निघालात. अर्धा किलोमीटर वरती तुम्ही पायी 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 चालत गेलात आणि जात असताना रस्त्याच्या कडेने तुम्हाला 2 मूर्त्या दिसल्या. ऐका बरं का, रस्त्याच्या कडेने तुम्हाला 2 मूर्त्या दिसल्या. एक रामाची मूर्ती आणि एक रावणाची मूर्ती. ऐका, एक रामाची मूर्ती आणि एक रावणाची मूर्ती. पटकन बोला, तुम्ही कोणती मूर्ती उचलता? बोला बोला. रामाची. 100% रामाची. 100% रामाची मूर्ती पितळाची आणि रावणाची सोन्याची. जवळे रामाची पितळाची आणि रावणाची सोन्याची. आता कोणती उचलता? रामाची. घरी जाऊन सांगा, बाप्पा आम्हाला काय सांगता, माझ्या सगळं रावणाची उचली आणि तुमचं काय घेऊन बसले तुम्ही? मी तुमच्या लेकरासारखा आहे, काहींच्या भावासारखा आहे. माझ्या गळ्यामध्ये तुळशीची माळे, तुमच्या गळ्यात मंगळसूत्र आहे. ऐका, माझ्या गळ्यात तुळशीची माळे, तुमच्या गळ्यात मंगळसूत्र आहे. पटकन बोला, दोन्हीत पवित्र काय? बोला बोला बोला. तुळशीची माळ. 100% माझ्या गळ्यात तुळशीची माळ आहे, तुमच्या गळ्यात मंगळसूत्र आहे. पवित्र काय? तुळशीची माळ. 100% फायनल लॉक किया जाय. तुळशीची माळ पवित्र आहे. कीर्तन संपलं का सगळ्यांनी मंगळसूत्र काढायची, निध आणून ठेवायची. जमन का? येडा बिडा आहे काय म्हणा बाप्पा तू? आजचा भाव 2000 वाढला, 66,000वरती सोनं गेलं आणि तू म्हणतो इथं आणून ठेवा. कसं शक्य आहे महाराज? अरे तुम्ही सगळे माया जाळात गुंतले. तुम्ही म्हणले लय कीर्तन आवडलं, लय कीर्तन आवडलं, लय देव महत्वाचा. चांगला साप जरी धनी घाला मध्ये, सगळे पळून जाते महाराज. काय देव महत्वाचा, जीव महत्वाचा आहे. सगळे माया जाळात गुंतू नये या मताचा मी नाही, पण या जगात या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत महाराज. हे सगळं असत्य आहे. या जगात एकच गोष्ट सत्य आहे. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. हे सगळं स्वप्न, हे सगळं माया. आता मी कीर्तन करतो हे सुद्धा स्वप्न आहे. तुम्हाला खरं वाटत असेल हे खोटं आहे महाराज, हे खोटं आहे. मी कीर्तन करतो हे सुद्धा स्वप्न आहे. उगले महाराज तुमचा आवाज आमच्यापर्यंत येतोय साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून, तुम्ही याला खोटं कसं म्हणाल? माझी भाषा नाही. ज्ञानोबा सांगतात हे स्वप्न आहे. स्वप्नात घडलेल्या गोष्टी कधी खऱ्या होत नाही. ज्ञानदेवा म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चेईले. स्वप्नात घडणाऱ्या गोष्टी खऱ्या होत नाही. रात्री मी शिर्डीकडे कीर्तन करून 2 वाजता आलो महाराज. पारनेरमध्ये मी माझ्या फ्लॅटला 2-2:15 दरम्यान झोपलो असेल. 2:30-2:45 दरम्यान मला एक स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये मी मोदी झालो. नाही खरंच झालो. कायम जॅकेट वापरतो त्याच्यामुळे मोदी व्हायचं काम केलं अवघड. आणि स्वप्न आपण तरी भिकारी पाहत नाही. स्वप्न कशाला भिकारी पाहिजे? स्वप्न पाहायला कुठं पैसे लागत आहेत का? स्वप्न स्टँडर्ड पाहिजे. मस्त मी मोदी झालो, देशाचा पंतप्रधान झालो आणि स्वप्नात महाभाषण चालू झालं. मेरे प्यारे देशवासियो, असं भाषण रंगात आलं महाराज. मधीच मला जाग आली. पाहतो तू माई गोदडी ते देवघर ते. अरे मग कळाले सगळं खोटं. कधी कळालं? कधी कळालं? बोला बोला बोला. स्वप्नातून जाग झाल्यावर कळालं हे खोटं होतं. असंच आहे. याच्यात आलं का ते खोटं वाटतं, त्याच्यात गेलं का हे खोटं वाटतं. याला मायाजाळ म्हणतात. याच्यात गुंतू नका. याच्यातून बाहेर काढण्याचं काम संत महात्म्याने केलं. मज निरंतर जागावी. संत महात्मे कुणासारखं प्रेम करतात आपल्यावर ऐका. जशी गाय वासरावरती प्रेम करते, जशी माय लेकरावर प्रेम करते ना, तसे संत तुम्हा आम्हा सामान्य माणसावरती प्रेम करतात. किती प्रेम करते माय लेकरावर. मागच्या महिन्यामध्ये समृद्धी महामार्गावरती एक बस पलटी झाली महाराज आणि 26 जण त्याच्यामध्ये जळून मेले. आवाज दे रे बाळा थोडा मला. 26 जण जळून मेले. शिरूर तालुक्यामध्ये रामलिंग नावाच्या गावातले 3 जण होते त्याच्यात. पण तो कार्यक्रम मी स्वतः केला. एका घरातली 3 जण होते. एक ऍडव्होकेट होता, त्याची मंडळी ऍडव्होकेट होती, त्याची पोरगी डॉक्टर होती. स्वतः दशक्रियेचं प्रवचन करत असताना माझ्या डोळ्यात पाणी आलं महाराज. घडायला नव्हतं पाहिजे असं. पण ऐका ना, प्रेत बाहेर काढायला सुरुवात केली आणि प्रेत बाहेर काढायला सुरुवात केल्यानंतर पहिलं प्रेत बाहेर काढलं, काही वाटलं नाही. दुसरं प्रेत बाहेर काढलं, काही वाटलं नाही. पण 24 नंबरचं प्रेत असं बाहेर निघालं महाराज. एक माय आपल्या लेकराला स्तनपान करत होती.
माईला असं वाटलं, बसनी पेट घेतला म्हणल्यानंतर मी जळाले तरी जमन, पण माझं लेकरू जगलं पाहिजे. माईने लेकराला असं घट्ट आवडलं रे, पण दुर्दैव असं माये ही जळाली, लेकरू ही जळालं. महाराज, चिटकलेलं प्रेत ज्या टायमाला बाहेर निघालं ना, त्या टायमाला प्रेत काढणारे लोक ढळ ढसा रडत होते. किती प्रेम असेल त्या माईचं कडे. खरं सांगू, सकाळी 1 वर्ष श्राद्धाचं कीर्तन करताना मी माय सांगितली, ज्या दिवशी घरातली माय जाती तिची मुलं मुली ढळ ढसा रडतील यात तिळमात्र शंका नाही. पण 10वा झाला, 13वा झाला, 13व्या नंतर ज्या दिवशी त्यांची पोरगी सासरवरून माहेरला येते ना, 13व्या नंतर ज्या दिवशी त्यांचं पोरग शेतातून घरी येतं, जी माय ज्या खुर्चीवरती बस, काय नको करू दादा, हे दादा बस, हा, जी माय ज्या खुर्चीवरती बसत होती, जी माय ज्या कॉट वरती झोपत होती, ती खुर्ची ज्या दिवशी रिकामी दिसते ना गड्या, विचारा त्यांच्या पोरीला घरातली आई गेल्याचं दुःख काय असतं ते. मागच्या महिन्यामध्ये दिवाळी झाली, त्या म्हातारेला ज्या प्रकारची साडी घातल्यानंतर अति आनंद वाटत होता, त्या साडीचा कलर जरी पाहिला, तासन तास रडणाऱ्या तिच्या पोरींना विचारा घरातली आई गेल्याचं दुःख काय असतं. अर्ध्यावरती कुणाची माय मरू नये, अर्ध्यावरती कुणाचा बाप मरू नये, अर्ध्यावरती कुणाची बहीण मरू नये, अर्ध्यावरती कुणाची बायको मरू नये. महाराज, किती प्रेम करते रे माय. एखाद्याची माय जर गेली, तिला जर चितेवर ठेवलं, आपल्या लेकराने जर अग्नी दिला, लेकरू जर घागर घेऊन चक्रा मारत असेल, तर मेलेल्या आईचं वाक्य राहत, लेकरा घागर घेऊन जवळून चक्रा मारू नकोस, लेकरा लांबून चक्रा मार. मेलेल्या माईला जर विचारलं ना, माय तू अशी का म्हटलीस ग माय, मेलेल्या आईचं वाक्य राहत, लेकरा तू जर घागर घेऊन जवळून चक्रा मारण्यात तुझ्या अंगाला जर चटके लागले तर मी ते सहन करू शकत नाही. मला सांगा, मेलेली माय जर एवढं प्रेम करत असेल, तर बसलेली जिवंत माय किती प्रेम करत असेल गडे. जाना रात्री कधी घरी जाना, हा पठ्ठ्या रात्री 2 वाजता जरी कीर्तन करून घरी गेला ना, माझ्या घराची जर कधी कडी वाजवली, आईने जर कधी दरवाजा उघडला, तर आईचं पहिलं वाक्य राहतं आपल्या लेकराला, काय विचारते रे मा, काय विचारते, करेक्ट लेकरा तू जेवला करे. महेश हा मोबाईल तर त्याचा आवाज असा क्लिअर नाही. लेकरा तू जेवला करे. लेकरू जर म्हटलं ना, आई सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत माझ्या पोटात अन्नाचा कण नाही माय, भूक लागली गाई. अरे रात्री 2 वाजता स्वयंपाक करायची धमक जर जगात कुणात असेल ना, आपल्या माहीत असते गड्या. ओलं सरपण असू द्या रे ओलं. माझ्या आईच्या नाका डोळ्यात धूर जाईल, माझ्या आईच्या डोक्यात मुंग्या येतील. रात्री 2 वाजता माय उठते, पावसाने भिजलेलं सरपण घरात घेते आणि रात्री 2 वाजता चूल पेटवते. महाराज, मी स्वतः बाहेर राहतो, मला माहिती आहे. मोलकर्णीला तुम्ही 10,000 रुपये द्या, गरम चपात्या करीन, पण त्याच्यात प्रेम नसतं, माया नसते, वात्सल्य नसतं, ममता नसते. हा, एकदा माय गेली का किती पैसा असू द्या पुन्हा आणता येत नाही. पुरींनो, तुम्ही कधी जा बरं, दिवाळीला जा, तुम्ही कधी दसऱ्याला जा, तुम्ही कधी भाऊबीजेला जा, तुमची माय तुम्हाला कधी मोकळ्या हाताने येऊन देते. पोरींनो, अरे पोरगी जर निघाली, पिशव्या उचलल्या, उमऱ्याच्या बाहेर आली, तर माय पळत येते कडे. गहू देईल, बाजरी देईल, ज्वारी देईल. हे बाकीचे बटन बंद कर, हे दुसऱ्या माईकचं पण बटन बंद कर. हा, उमऱ्याच्या बाहेर आली, गहू देईल, बाजरी देईल, ज्वारी देईल. कांदे कुठं द्यायसारखी गोष्ट आहे कर, किलो भर का वाहिना कांदे देते. नातवाला भूक लागू नये, भुईमुगाचे शेंगा भाजून देईन, गुळाचा खडा देईन, त्या नातवाचे 2-4 मुकी घेईन, त्याच्या हातात कपडे घ्यायला 10-10, 20-20 रुपये तरी देईन. त्याने कपडे येत नसते, पण आईची वेडी माया राहते महाराज. ती त्या माईचा आणि त्या बापाचा सगळ्यात जास्त प्रेम जर या जगात कुणावर असेल तर आपल्या पुरीवरती असतं महाराज, सगळ्यात जास्त. पुरुष मंडळी, 5 मिनिटात माझं कीर्तन संपेल. आता तुम्ही इथून बाहेर निघाले ना, प्रत्येकाने आपल्या पुरीला फक्त एक फोन करायचा. प्रत्येकाने, तुम्ही हॅलो जरी म्हटले नाही हॅलो, तुमचा आवाज जरी छोटा आला तर पोरगी विचारते, बाबा तुमचा आवाज छोटा येतोय, तुम्ही आजारी आहे काय बाबा, बाबा तुमचा घसा बसला काय बाबा, बाबा खरं सांगा आवाज छोटा येतोय म्हणल्यावर दादा काही बोलला काय, घरात काही किरकिर झाली काय, भांडणं झाले काय. सगळ्यात अगोदर बापाचं दुःख जर जगात कुणाला कळत असेल, आपल्या पोरीला कळतं महाराज. 10 लाखाचं कर्ज बापाच्या डोक्यावरती असू द्या रे, त्या बापाला रडताना अजून पाहिलं नाही महाराज. बाप आयुष्यात एकदाच रडतो फक्त, कधी
कधी करेक्ट ज्या दिवशी आपल्या पोरीला पाहुणे पाहायला येतात, हॉलमध्ये जर पाहुणे प्रश्न विचारित असेल, उभ्या आयुष्यात बापाने कधी पांडुरंगाचं तोंड पाहिलं नाही, तो बाप देवघराच्या समोर जातो, देवाला दंडवत घालतो आणि बापाच्या मुखात वाक्य असतं, देवा तुझ्या भरोशावर पोरगी त्या घरात देतो देवा, मला माहिती नाही पाहुणे कसे, मला माहिती नाही स्वभाव कसा आहे, उद्या काय बरं वाईट झालेला जबाबदार तू राहशील देवा. ऐका ना दादा, पाहुणे निघून जातात, संध्याकाळी पाहुण्याचा फोन येतो, पाटील पाटील तुमची पोरगी गोडे दिसाला, पसंत आहे आम्हाला, तयारीला लागा. बापाच्या पायाखालची जमीन सरकते, डोक्यावरचा आकाश पडतं, आनंद तेवढा आणि दुःख तेवढं झालेलं असतं का, मला बाबा म्हणून आवाज देणारी काळजाचा तुकडा एका महिन्याने मला सोडून जाईल. कोण मला विचारण बाबा चहा करून देऊ का बाबा, कोण मला विचारण बाबा गोळी घेतली का बाबा, कोण मला विचारण बाबा तब्येत बरी आहे का बाबा, कोण मला विचारण बाबा सकाळपासून कुठं गेले होते. पोरीच्या लग्नाकरता सावकाराच्या पाया पडणारा बापच असतो महाराज, पोरीच्या लग्नाकरता मंडपवाल्याच्या पाया पडणारा बाप असतो, पोरीच्या लग्नाकरता किराणा दुकानदाराच्या पाया पडणारा बाप असतो. नाही माझ्या पोरीचं लग्न थाटात झालं पाहिजे, नेते आले पाहिजे, मंत्री आले पाहिजे, आमदार आले पाहिजे, 15 दिवस सगळ्यांच्या पाया पडतो. लग्नाचा दिवस उगू द्या, त्या बापाचं तोंड पहा, एका कोपऱ्याला जातो, तोंडामध्ये रुमाल कोंबतो, ढळ ढसारडतो का बाबा म्हणून आवाज देणारी काळजाचा तुकडा संध्याकाळी मला सोडून जाईल. कोण विचारण जेवले का, कोण विचारण गोळी घेतली का, कोण विचारण तब्येत बरी आहे का. तर बापाचं प्रेम जसं पोरीवर असतं ना, तसं माईचं प्रेम पण पोरीवरतीच असतं महाराज. माया आजारी पडू द्या, पोरांनो कधी भेटायला जा, आई 2 दिवस झाले तू पाण्याचा घोट नाही घेतला, चल ना तुला हॉस्पिटलला घेऊन जातो, तुला सलाईन लावू, तुला सफरचंद आणू, तुला ज्यूस आणू. माय सांगते नाही लेकरा, माझी शेवटची इच्छा आहे, काय इच्छा आहे नक्की पूर्ण करशील का लेकरा, काय इच्छा आहे तुला पुण्याला न्यायचं का माझ्या हॉस्पिटलला. माय सांगते नाही माझी शेवटची इच्छा आहे. अगं पण काय इच्छा आहे, तुला सफरचंद आणायचे, ज्यूस आणायचं. नाही लेकरा, माय सांगते माझी शेवटची इच्छा आहे, माय पुरीला फोन कर, तिला बोलून घे, तिचं तोंड पाहायचं, मला ज्यूस सोडायचा लेकरा, बस माझी काही अपेक्षा नाही. भाऊ आपल्या बहिणीला फोन करतो, ताई 2 दिवस झाले आईने पाण्याचा घोट नाही घेतला, काल सकाळी सांगत होती तिची शेवटची इच्छा आहे तुझं तोंड पाहायचं आणि तिला जीव सोडायचा. स्वर लावलेला असला तू बंद करायचं 2 मिनिटासाठी. तिची शेवटची इच्छा आहे तुझं तोंड पाहायचं, तिला जीव सोडायचा, तू येऊन जाय ना ग ताई. बहीण सांगते दादा नक्की आले असते रे, पण माझी किती गरीबी माहिती ना दादा तुला, मी सावकाराची दर रोजाने जाते रे, 8 दिवसाच उक्त घेतलंय, 4 दिवस पूर्ण झाले, मधून आले तर रुपये द्यायचा नाही, तू मला शाळेची फी भरायची, घरात रुपये नाही, किराणा भरायचा, घरात रुपये नाही. दादा 4 दिवसाने आलं तर चालन का, माईला सांगणार येणारे 4 दिवसाने. गरिबी वाईट असते महाराज, गरिबी कधी कुणावर येऊ नये गड्या. गरिबी का असते म्हाताऱ्यांना विचारा, गरिबी का असते टोप्यावाल्या फेट्यावाल्यांना विचारा. अरे सणवार सोडला त्यांना कधी तांदळाचा भात पाहायला भेटला नाही, सणवार सोडला तर कधी गव्हाची चपाती खायला भेटली नाही. 72ला दुष्काळ पडला तर सुकड्या गाऊन राहणारे टोप्यावाले लोक आहे. एखादी भाकर जर टोपल्यात असेल आणि पोरग जर पळत आला, आई मला भूक लागली जेवायला दे माय, 3 चतकूर भाकर लेकराला द्यावी दादा, आणि चतकूर भाकर खाऊन लोकाची द कामाला जावं. गरिबी वाईट असते रे गड्या. पोरगी आल्याशिवाय माझा जीव नाही सोडत. शेवटचे 1-2 मिनिटाचं प्रबोधन करेल मी. तुमच्या परिसरात पुन्हा कीर्तनाला येईल नाही येईल तो भाग्य सोडून, पण बसलेल्यापैकी पुरुष मंडळी तुम्ही जर भाऊ भाऊ असाल ना, पैसा कमी कमवा गड्या हो, पण एका विचाराने राहा. तुम्ही घराने वेगळे राहा, माझं काय हरकत नाही, तुम्ही चुलीने वेगळे राहा, काय हरकत नाही, पण तुम्ही विचाराने एकत्र राहा. 2 भावाला जर एका ताटात जेवताना पाहिलं ना गड्या, माय बापाचं 10 वर्षाचं आयुष्य वाढतं महाराज. त्याच 2 भावाला दिवसभर भांडणं करताना पाहिलं, मायबाप 10 वर्ष लवकर मरतील वस्तुस्थिती आहे. लई माळा घालणं, लई गोपीचंद लावणं, 24 तास मंदिरात बसणं, मी त्याला परमार्थिक नाही म्हणत. ज्याचं भावावर प्रेम आहे, बहिणीवर प्रेम आहे, कुटुंबात आनंद आहे, समाजात निघाला का लोक आदरणे राम राम घालतात, तो खरा माझ्यासाठी परमार्थिक आहे. माझ्यासाठी एक करायला आता सगळे पुरुष मंडळी उभा राहिलेले, खाली बसलेले, पुढे बसलेले, पाठीमागे बसलेले, जिथपर्यंत माझा आवाज येतोय एवढा संदेश सगळ्यांनी फॉलो करायचा. संदेश लय सोपा आहे बरं का. संदेश फॉलो केला मला फोन करून सांगा, उगले महाराज तुमचं कीर्तन ऐकलं आम्ही, जवळे तालुका आंबेगाव मध्ये, आणि तुम्ही कीर्तनात एक संदेश दिला होता, सार्थक होईल माझं कीर्तन. नसेल तुमच्याकडे नंबर, युट्यूबला अक्षय महाराज उगले, इंस्टाग्रामला सर्च करा, पुढे पण नंबर भेटत. नका फोन करू, फक्त संदेश फॉलो करा. उद्यापासून एक करा, प्रत्येक पुरुषाने, माझ्या प्रत्येक मित्राने आपल्या सख्या बहिणीला, रक्ताच्या बहिणीला उद्यापासून दररोज एक फोन करायचा महाराज, दररोज. आणि 2 प्रश्न विचारायचे. पहिला प्रश्न विचारायचा जेवण केलं का, आणि दुसरा प्रश्न विचारायचा पाहुण्याची तुझी तब्येत बरी आहे का.
मला नाही वाटत याच्या व्यतिरिक्त आपल्या रक्ताच्या बहिणीला आपल्याकडून काय अपेक्षा असेल. अरे तुमच्या जमिनीत वाटा लागत नाही, तुमच्या पैशात वाटा लागत नाही, तिची मरेपर्यंत इच्छा असते माय भावाने दोन शब्द माय संग प्रेमाने बोला. कड्यावर तुमचा जर ऍक्सिडेंट झाला ना, अपघात, माय बापानंतर पहिल्यांदा पैसे घेऊन पळत येणार जर जगात कोण असेल, आपली रक्ताची बहीण असते महाराज. तिला जर माहिती झालं नाही हायवेवर माझ्या भावाचा ऍक्सिडेंट झाला, गाडीवाल्यानं त्याला उडून दिलं, त्याला हॉस्पिटलला ऍडमिट केलं, अरे लोकांची तर रोजाने जाणारी बहीण आहे त्या साडीवरती पळत सुटते, डॉक्टरच्या पाया पडते, डॉक्टरला सांगते डॉक्टर किती पैसे लागू दे पण माझा भाऊ जगला पाहिजे, डॉक्टर मी लोकांची तर रोजाने जाईन, डॉक्टर आमच्या ऑपरेशनचा खर्च मी देते पण भावाला मरू देऊ नका. ही भूमिका जर जगात कोणाची असेल ना, आपल्या रक्ताच्या बहिणीची असते. गड्या मी जर माझ्या बहिणीला कधी 1000 रुपयाची साडी घेतली ना, बाळासाहेब भाऊ माझी बहीण नगरले ते 4000 रुपये त्याच्यात टाकते 5000ची साडी घेते, पण सासू सासऱ्याला मिळून सांगते तिच्या माय भावाने मला 5000ची साडी घेतली, माय बापाने मला 5000ची साडी घेतली. भावाचं आणि बापाचं नाव कधीच धुळीला घालीत नाही, त्याला रक्ताची बहीण म्हणतात. त्या बहिणीवर प्रेम करायचं शिका. बहिणीची किंमत लग्न होईपर्यंत नाही कळत. मला असंच वाटायचं धर्म मारा देवाने मला कशाला बहीण दिली बा. जोपर्यंत माझ्या बहिणीचं लग्न झालं नव्हतं अख्खं कपाट तिच्या साड्याने कपड्याने भरलेलं असायचं. मला एवढी जागा नव्हती महाराज कपाटात कपडे ठेवायला. मी जर असं क्वाटवर झोपलो ना, माझ्या वडिलांनी म्हणा हे ते परक्याचं धन आहे, लग्नानंतर ते लोकांच्या घरी जाणार आहे, तिला क्वाटवर झोपत तू खाली झोप. मी मनातल्या मनात देवाला म्हणा देवा कशाला मला बहीण दिली असेल तर देऊ बघ. पण ज्या दिवशी माझ्या बहिणीचं लग्न झालं आणि लग्नानंतर बहीण 2 दिवसासाठी घरी आली रे, फक्त एवढी बॅग घेऊन आली, कोपऱ्यात बहिणीने बॅग ठेवली, एवढ्या चटेवरती बहीण 2 दिवस झोपली आणि 2 दिवसांनी पुन्हा निघून गेली. लग्नाच्या अगोदर ज्या बहिणीला अख्खं कपाट पुरत नव्हतं साड्या कपडे ठेवायला, ज्या बहिणीला कॉट पुरत नव्हता झोपायला, तीच बहीण लग्नानंतर 2 दिवसासाठी येते. तिला माहिती आता हे पाहुण्याचं घर आहे, जास्त दिवस थांबायचं नाही, आई बापाला बरं वाटावं म्हणून यायचं आणि 2 दिवसांनी पुन्हा निघून जायचं. बहिणीची किंमत लग्नानंतर कळते. शेवटचं वाक्य ऐका महाराज माझं, शेवटचं वाक्य ऐका. बहीण नसते तर माझ्या ज्ञानोबाचं काय झालं असतं, कधीतरी ताटीच्या अभंग वाचाकड्या. माझ्या मुक्ताबाई जर जन्माला आल्या नसत्या ना, माझ्या ज्ञानोबा आपल्याला दिसले नसते रे. ज्ञानोबाला आवाज द्यावा मुक्ताबाईने, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आपण याच्यासाठी आलो नाही ज्ञानदेवा, जगाने त्रास दिला म्हणून बरं वाईट करावं याच्यासाठी आलो नाही ज्ञानदेवा. ताटी उघडा ऐका या बहिणीचं ऐका. ती मुक्ताबाई जर जन्माला आली नसती ना, मला असं वाटतं ज्ञानोबा आपल्याला दिसले नसते. उजव्या हाताला आपली माय असावी आणि डाव्या हाताला आपली बहीण असावी. या दोन्हीचा आशीर्वाद जर आपल्या पाठीशी असेल ना, तर जगाचा बाप तुम्हाला कधी दुःख द्यायच्या भानगडीत पडणार नाही. एक वाक्य बोलू का? परमार्थ थोडा लांब ठेवा, कुटुंब व्यवस्था थोडी सांभाळा. 20 वर्षापूर्वी लोकाला राहायला घर नव्हते महाराज. 20 वर्षापूर्वी लोकांच्या घरात माणसं जास्त होते. एका सपरात तुम्ही 10 जण लोक झोपत होते महाराज. आज कोटी रुपयाचे बंगले झाले, घरात माणसं शिल्लक राहिले नाही. शोकांतिकीची गोष्ट आहे. तुमचे पुणे जिल्ह्याचे सीओ साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी रमेशजी चव्हाण, सध्या त्या माणसाच्या आईच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने मी कीर्तन केलं. अनेक मंत्री संत्री लोक होते. आता तो माणूस मोठा आहे. कीर्तन संपल्यावर एवढा पॉवरफुल आदमी ढसा रडत मला सांगत होता, उगले महाराज आपला फुल सपोर्ट आहे गड्या तुम्हाला. रोज 2 मिनिटं कुटुंब व्यवस्थेवरती बोला, काळाची गरज आहे. अरे गेल्यानंतर माणसाला आणता येत नाही रे. मेल्यानंतर उगा मिसयू टाकून आणि फोटो स्टेटसला जीवन रडत बसण्यापेक्षा जिवंतपणे सपोर्ट करा, आधार द्या. कुत्र्याच्या जनावराच्या जन्माला देवानी घातला नाही, माणूस म्हणून जन्माला घातला आपल्याला. मस्त राहा, मस्त जगा, गोड बोला. कोणाची निंदा करण्यापेक्षा देवाचं नामस्मरण घ्या. कोणाला वाईट म्हणाल, संध्याकाळी ते मरून गेलं, आयुष्यभर तुम्ही पश्चाताप करत बसाल. कुटुंब व्यवस्था थोडी सांभाळा. दिलगिरी व्यक्त करतो. तुमच्या सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं. आज तरी माझ्याकडे वेळ कमी आहे. 10 हजार लोक रडतात महाराज माझ्या कीर्तन प्रवचनात. ही आपल्या स्वामींची कृपा. युट्यूबला तुम्ही कीर्तन ऐकत असेल पण साहेब तुम्ही पाहिलं असेल, ही माझ्या स्वामींची कृपा आहे महाराज माझ्यावरती. रडवण्याचा उद्देश नाही माझा. पुणे अहमदनगर जिल्ह्यात 8-9 महिन्यापासून हा विषय मी वारंवार घेतला. दशक्रियाचं प्रवचन असेल, श्राद्धाचं कीर्तन असेल, सप्ताह असेल, काला असेल, ज्या तरुण पोरांनी माझा प्रसंग ऐकला. मी म्हाताऱ्या माणसाठी जास्त कीर्तन प्रवचन करत नाही. 5,500 पोरांचा ग्रुप बनवला मी पारनेरमध्ये. व्यसनापासून पोरांनी लांब राहावं आपली शुद्ध अपेक्षा आहे. ज्या तरुण पोरांनी माझा प्रसंग ऐकला ना, आतापर्यंत मायबापाचा 80-85 पोरांची यादी महाराज माझ्याकडे. मायबापातून वाईली राहणारी पोरं सुद्धा मायबापात राहायला गेले. याच्यापेक्षा काय सार्थ केला बस. आज बसलेल्यापैकी 2 जणांच्या विचारात बदल झाला. आजचं कीर्तन सार्थक. पोरांनो कधी बाजारात गेलात 10,000ची साडी बायकोला घ्या, 1000 रुपयाचं लुगडं आईला आणा, 5,000चे कपडे पोरांना घ्या, 500 रुपयाची कोपरी बापाला आणा. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. तुका म्हणे माय बापे
अवघी देवाची स्वरूपे. या उक्तीप्रमाणे मायबापांना जीव लावा. तुकोबा सांगतात, जशी माय लेकरावर प्रेम करते, गाय वासरावरती प्रेम करते, तुका म्हणे वस्य धेनु वेच्या चित्ती, तैसे मज येती संभाळीत. हात वरती करा. तिसऱ्या लाटेत तुम्हाला जिवंत राहायचं असेल, अर्धा मिनिट मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा आई टाळी वाजवा सर्वांनी. एक दोन. ईश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ईश्वर माऊली ज्ञानराज माऊली.